बस. कीर्ती कीर्ती, अगं एवढी वर्ष ती जे आयुष्य जगत आली आहे ते असं कसं काय बदलू शकते ती? तिला हे करू नकोस ते करू नकोस असं आपण नाही लादू शकत तिच्यावर. नाही, बरोबर आहे काका तुझं, पण इतकंच जर वाईट वाटत होतं तर वस्तीतल्याच मुलासोबत लग्न करायचं तू आणि वस्तीतच राहायचं. जो काय तमाशा धिंगाणा घालायचा ना तो तिकडेच घालायचा. कीर्ती बास, एक शब्द बोलू नकोस आता. आणि एवढी काही मोठी घटना घडलेली नाहीये. चला. कसं काहीच झालं नाही म्हणजे काही चुकलं नाहीये का? आशूचं चुकलंय, हिचं सुद्धा चुकलंय. आणि आशू आईला उलट बोलतोयस तू? माफी मागितली नाहीयेस अजून. एक मिनिट, मी उलट बोलत नाहीये कोणालाही. तू उगाच काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस. आई हे बघ, मी तुला उलट नाही बोलत आहे. माझ्या म्हणण्याचे चुकीचे अर्थ ती काढतीये. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की तिला त्रास होत होता, मला तो बघवला नाही, मी तिला घेऊन गेलो. दॅट्स इट. आशू, फारच कळवळ आहे रे तुला तिचा. ती काही म्हणेल, पण मी तिला नको जाऊस सांगितलं होतं. हे कळलंय ना तुला? का तुझ्या लेखी माझ्या मताची काही किंमतच नाहीये आता? काय बोलतेस तू? हे बघा सीताई, यात आशूची खरंच काही चूक नाही. चूक माझी आहे. तुम्ही आशूवर नका चिडू. जो काही राग काढायचा ना तो माझ्यावर काढा. खरंच सांगते, पण त्याच्यावर नका चिडू. तुला काय वाटतं याने मला काहीही फरक पडत नाही. माझ्या मुलाशी कसं वागायचं ना हे मी ठरवेन. पण तू आमच्यात अंतर पडतेस हेच खरं आहे. सीता, सीता ऐक ना, शब्दानं शब्द वाढत जातो. आपण ह्या विषयावर नंतर बोलूया, ठीक आहे? जरा या. म्हणजे मी शांतच बसायचंय का? काही बोलायचंच नाही का अजिबात? का या घरात आता माझ्या बोलण्याला काही किंमतच राहिली नाहीये? मी हिला काहीही म्हटलं की तुम्ही सगळेजण तिच्या बाजूने उभे राहता. माझा नवरा, माझा दीर, माझी बहीण आणि ती संपदा सुद्धा. हे बघा सीताई, माझं खरंच चुकलं. जायला नको होतं. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. शिक्षा तर मिळणारच. सीता, नाही भाऊ, चालेल, मला सगळं मान्य आहे. शिवा, तू या घरातल्या सगळ्या गाड्या आणि घराचं अंगण धुवून काढायचं. एकही डाग राहता कामा नये गाड्यांवर. आणि जर तसं झालं तर सगळं परत करायचं.